नरक यातनेतून झेप एका जिद्दीची सत्यकथा। ही कथा आहे एका निरागस मुलीची, जिला गरिबीची फायदा घेऊन फसवणुकीने शहरात आणले गेले आणि एका अंधाऱ्या जगात विकले गेले। काय ती या नरकातून बाहेर पडू शकेल? चला जाणून घेऊया। कथेची सुरुवात होते एका छोट्याशा गावातून। तिथे सई नावाची 12 वर्षाची मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत असे। सईची आई शेतमजुरी करायची, तर तिचे वडील आजारपणामुळे अंथरुणाला खिळून होते। घरात गरिबी इतकी होती की पावसाळ्यात छतातून पाणी गळायचे। सई नेहमी म्हणायची की मी मोठी झाल्यावर खूप पैसे कमवेन आणि आपल्या घराचं छत नीट करीन। एके दिवशी गावात एका जत्रेच्या वेळी सईची भेट सुलोचना नावाच्या एका महिलेशी होते। सुलोचना सईला सोन्याच्या दागिन्याचे आणि शहरात भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवते। सईच्या वडिलांना पैशाचा हव्यास वाटतो आणि ते सुलोचनाकडून आगाऊ पैसे घेऊन सईला तिच्यासोबत पाठवण्याचा निर्णय घेतात। सईची आई खूप रडते, पण तिचे काही चालत नाही। सुलोचना सईला मोठ्या शहरात घेऊन जाते। तिथे तिला माया नावाच्या एका क्रूर महिलेच्या ताब्यात दिले जाते, जी एक कुंटणखाना चालवत असते। सुरुवातीला सईला वाटते की तिला घरकामासाठी आणले आहे, पण हळूहळू तिला तिथल्या भयानक वास्तवाची जाणीव होते। तिला एका कोंदट खोलीत बंद केले जाते। जेव्हा ती पळण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिला अमानुष मारहाण केली जाते। माया तिला सांगते की तुझ्यावर 50,000 रुपयाचे कर्ज आहे, ते फिटल्याशिवाय तू इथून जाऊ शकत नाहीस। काही दिवसानंतर तिथे सोनाली नावाची एक समाजसेविका आणि इन्स्पेक्टर समीर एका गुप्त मोहिमेवर येतात। सोनालीची नजर खिडकीतून मदत मागणाऱ्या सईवर पडते। सोनाली गुपचूप सईचे फोटो काढते आणि पोलिसांच्या मदतीने तिला तिथून बाहेर काढण्याची योजना आखते, पण सईनेही हार मानली नाही। एके दिवशी दिवाळीच्या रात्री जेव्हा सगळे उत्सवात मग्न होते, सईने साड्यांची दोरी बनवून खिडकीतून खाली उडी मारली। मायाच्या गुंडांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला, पण सईने धाडसाने त्यांच्या डोळ्यात तिखट टाकले आणि तिथून पळ काढला। सई थेट होप हाऊस नावाच्या संस्थेत पोहोचली, जिथे तिला सोनाली आणि पोलीस भेटले। सईच्या माहितीवरून पोलिसांनी त्या ठिकाणावर धाड टाकली आणि मायासह तिच्या टोळीला अटक केली। सईच्या धाडसामुळे आज अनेक निरागस मुलींची तिथून सुटका झाली आहे। सई फक्त स्वतःची सुटका करून थांबली नाही, तिच्या धाडसामुळे अनेक मुली त्या नरकातून बाहेर आल्या। तिच्या एका निर्णयाने कित्येक घरांचे दिवे पुन्हा पेटले। होप हाऊसमध्ये सईने पुन्हा आयुष्य जगायला शिकायला सुरुवात केली। तिने पुन्हा शाळेची पाटी हातात घेतली। सुरुवातीला तिच्या डोळ्यात भीती होती, पण हळूहळू त्या भीतीची जागा आत्मविश्वासाने घेतली। एके दिवशी ती आईला भेटायला गावात परतली। आईने तिला मिठीत घेतलं आणि दोघींचे अश्रू थांबत नव्हते। त्या दिवशी सईने आईच्या हातात हात ठेवून सांगितलं, आई, मी आता कुणाचा बळी नाही, मी आता लढणारी आहे। आज सई समाजसेविका बनून इतर मुलींना सावध करते। ती प्रत्येक आई वडिलांना सांगते, मुली हे ओझं नसतात, त्या घराचा श्वास असतात। पैशासाठी त्यांना दूर पाठवू नका। मित्रांनो, नात्याची किंमत पैशापेक्षा खूप मोठी असते। गरिबीपेक्षा भयानक असते ती विश्वासघाताची जखम। ही कथा आपल्याला सांगते, परिस्थिती कितीही काळी असली तरी जिद्द, आईचं प्रेम आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर नरकातूनही झेप घेता येते। धन्यवाद. आपण पाहत आहात आपली नाती। अशाच हृदयाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद.